हॅलो फ्रेंड्स, 11वीचा जुना इतिहास आपण कव्हर करतोय. चॅप्टर 2चा हा पार्ट सेकंड आहे. पार्ट पहिला जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही तो पाहू शकता. आता आपण हे सगळे जे चॅप्टर आहेत की हे छोटे छोटे पार्टमध्ये डिवाइड केलेत आणि छोटे छोटे पार्टमध्ये कव्हर करतोय. त्याचं कारण असं, कारण पूर्ण जर एकट्ठी समजून घ्यायचं म्हटलं तर हा इतिहास खूप क्लिष्ट होऊन जाईल आणि समजायला तुम्हाला खूप बोर होईल आणि तुम्ही पूर्णपणे तो समजून घेणार नाही किंवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार नाही. त्याच्यामुळे आपण छोटे छोटे पार्टमध्ये त्याला डिवाइड केलं, जेणेकरून माझ्यावर देखील समजून सांगायला लोड नको. पहिला पार्ट जर पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या. त्यात आपण काय काय कव्हर केलेलं आहे, तर या चॅप्टरची पार्श्वभूमी आपण त्यात कव्हर केलेली होती. तसेच जगन्नाथ शंकर शेठ, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, भाऊ महाजन याबद्दल आपण तिथे माहिती पाहिलेली होती. आणि आता या चॅप्टरमध्ये आपण कोणाबद्दल माहिती पाहणार आहे, तर लोकहितवादी म्हणजेच कोण, तर गोपाळ हरी देशमुख, भाऊ दाजी लाड, विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा ज्योतिबा फुले यांबद्दल आपण या चॅप्टरमध्ये माहिती पाहणार आहे. तर वेलकम यू ऑल टू एम स्टडी चॅनल. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. आता माहिती पाहूया आपण लोकहितवादी यांच्याबद्दल. यांचं पूर्ण नाव काय होतं, तर गोपाळ हरी देशमुख असं त्यांचं नाव होतं, परंतु लोकांनी त्यांना लोकहितवादी अशी पदवी दिलेली होती. आता ती का बरं दिलेली होती, कारण हे जे होते गोपाळ हरी देशमुख हे शास्त्रशुद्ध विचारसरणीचे प्रवर्तक होते. समाजातील भेदभाव नष्ट झाले तरच समाज एकजिन्सी बनेल आणि त्यातील राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल असे त्यांचे मत होते. काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावे, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान द्यावे, आळशीपणा सोडून उद्योगी बनावे, स्वशासन पद्धती, प्रवृत्तीवादी होणे, या सर्व मार्गांनी समाज सुधारणा होऊ शकते असं त्यांनी समाजाला शिकवलेलं होतं. त्याच्यामुळेच त्यांना काय, तर लोकहितवादी म्हणून ओळखलं गेलं. त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा आग्रह धरलेला होता, म्हणून त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक असं देखील मानलं गेलं. आता या लोकहितवादींचा जन्म कधी झालेला आहे, तर तो झाला 18 फेब्रुवारी 1823 रोजी. कुठं, तर पुण्यात झालेला जन्म. त्यांनी इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषा आत्मसात केलेल्या होत्या. दुभाषी या पदावर देखील ते नियुक्त झालेले होते. तसेच त्यांना सरकारने राव बहादूर ही पदवी देखील दिलेली होती. त्यांनी शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज इत्यादी पदांवर त्यांनी काम केलेलं होतं. आता राव बहादूर ही पदवी आणि दुभाषी या पदांवर काम हे अजून कोणीतरी केलेलं होतं. कोणी केलेलं होतं, जर तुम्ही पहिला पार्ट जर पाहिलेला असेल तर तुम्हाला लगेच सांगता येईल. तर ते त्यांनी कोणी केलेलं होतं, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी दुभाषी म्हणून देखील काम केलेलं होतं आणि यांना देखील सरकारने राव बहादूर ही पदवी दिलेली होती. लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये शतपत्रे लिहिलेले होते. शतपत्र म्हणजे काय, तर हिंदू समाजाला उद्देशून त्यांनी काहीतरी लेखन केलेलं होतं, त्याला शतपत्रे असं म्हटलं गेलं. ते त्यांनी कशात केलेलं होतं, तर प्रभाकरमध्ये. प्रभाकर काय होतं, तर साप्ताहिक होतं, जे भाऊ महाजन यांनी स्टार्ट केलेलं होतं. भाऊ महाजन यांच्याबद्दल आपण मागच्या पार्टमध्ये माहिती पाहिलेली होती. लोकहितवादींनी लक्ष्मी ज्ञान, गीता तत्व, जातीभेद, भरतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग आदी ग्रंथांचे लेखन केलेले होते. लोकहितवादींनी समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, खुल्या समजुती इत्यादींवर सडेतोड विचार मांडलेले होते. तसेच त्यांनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व इत्यादींवर हल्ला केलेला होता. यासोबतच उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचार्य विचारांचा स्वीकार करावा असा आग्रह त्यांनी धरलेला होता. आणि आपण मगाशीच पाहिलं की त्यांना सर्वांगीण सुधारण्याचे आद्य प्रवर्तक असं देखील मानलं जातं. त्यांचा मृत्यू कधी झाला, तर इसवी सन 9 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचा मृत्यू झाला. लक्षात राहू द्या लोकहितवादी यांच्याबद्दल. आता नेक्स्ट समाजसुधारक आपल्याला पाहिजे ते म्हणजे भाऊ दाजी लाड. आता जेव्हा पण हे आपण नाव ऐकणार ना, आपल्या डोक्यात लगेच एक क्लिक झालं पाहिजे की डॉक्टर. आता ते का क्लिक झालं पाहिजे हे आपण आता पाहू. महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर, विद्यापंडित, संशोधक व समाजसेवक म्हणून भाऊ दाजी लाड यांची ओळख आहे. त्यांचं पूर्ण नाव काय होतं, तर रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच काय, तर भाऊ दाजी लाड. यांचा जन्म कधी झाला, तर 7 सप्टेंबर 1824 मध्ये त्यांचा गोव्यातील मांजरे येथे जन्म झालेला होता. पुढे जाऊन त्यांचं कुटुंब मुंबईला आलं. येथेच त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण कंप्लीट झालं. त्याच्यानंतर त्यांनी एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये, कोणी स्थापन केली होती एल्फिस्टन इन्स्टिट्यूट, तर जगन्नाथ शंकर शेठ पाहिलं होतं ना आपण पहिल्या पार्टमध्ये, त्यांनी स्टार्ट केलेली होती एल्फिस्टन इन्स्टिट्यूट. त्या इन्स्टिट्यूटमध्ये भाऊ दाजी लाड यांनी 2 वर्ष विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केलेलं होतं. 1845 मध्ये मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तर त्यांनी भाऊ दाजी लाड यांनी काय, ती शिक्षकाची जी सायन्सचे टीचर जे बनले होते ती नोकरी सोडली आणि त्या कॉलेजमध्ये ॲज अ स्टुडंट म्हणून ॲडमिशन घेतलेलं होतं. 1851 मध्ये त्यांना पदवी भेटली. कोणती, तर वैद्यकीय पदवी भेटली. बरोबर. 1845 मध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि त्यांना पुढं पदवी मिळण्यासाठी 5 ते 6 वर्ष लागलेली आहेत. त्यांनी या मेडिकल फील्डमध्ये खूप जास्त काम केलेलं होतं. त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधलं आणि त्याच्यामुळे त्यांना काही तर धन्वंतरी असं नाव मिळालेलं होतं. त्यांनी कशावर औषध शोधलेलं होतं, तर कुष्ठरोगावर त्यांनी एक चांगलं औषध शोधलेलं होतं.
त्यांनी ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केलेले होते. तसेच त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलींसाठी आर्थिक झळ सहन करून त्यांनी एक शाळा स्टार्ट केलेली होती. तसेच त्यांनी विधवा विवाहाचा देखील पुरस्कार केलेला होता. त्यांनी जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मदतीने काय तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली होती. कधी 1852 मध्ये. हे आपण पहिल्या पार्टमध्ये देखील पाहिले. तर या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये अजून कोणाचा तरी हात होता. त्यांचं नाव काय होतं तर दादाभाई नौरोजी. आणि ही संघटना का बरं स्थापन झालेली होती तर भारतीयांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावे, जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावे म्हणून बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना झालेली होती. भारतातील राजकीय स्वरूपाची ती पहिली संघटना होती, लक्षात राहू द्या. तसेच ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यात देखील भाऊ दाजी लाड सहभागी झालेले होते. त्यांनी इतिहास संशोधनाचे देखील काम केलेलं होतं. तसेच सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गाचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. आणि 31 मे 1874 रोजी त्यांचा मृत्यू झाला, भाऊ दाजी लाड यांचा. यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एक निष्णात डॉक्टर होते. एल्फिस्टनमध्ये त्यांनी मेडिकलची पदवी घेतलेली होती. तसेच त्यांना धन्वंतरी म्हणून देखील ओळखले जाते. मुलींसाठी त्यांनी शाळा स्टार्ट केली. तसेच बॉम्बे असोसिएशन याच्या स्थापनेमागे देखील त्यांचा हात होता. आता नेक्स्ट समाजसुधारक आपल्याला पाहिजे ते म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता यांचं काम आहे ना थोडंसं हटके होतं. म्हणजे जे बाकीचे समाजसुधारकांनी जे काम केलं ते यांनी देखील केलेलं होतं. जसे की काय तर पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण याविषयी त्यांचे विचार पुरोगामी होते. यानंतर आपल्या समाजातील अंधश्रद्धा, खुळ्या समजुती व लोकभ्रम दूर करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील देखील राहिलेले होते. हे बाकीच्या समाजसुधारकांनी देखील केलेलं होतं. परंतु यांनी अजून थोडंसं काहीतरी वेगळं, या पुढे जाऊन काहीतरी वेगळं काम केलेलं होतं. तर त्यावेळेस काय व्हायचं तर ख्रिस्ती मिशनरी होते. म्हणजे युरोपमधून ते लोक आलेले होते. मिशनरी म्हणजे काय तर ख्रिश्चन धर्मामध्ये हिंदूंना किंवा मुसलमानांना किंवा भारतीय लोकांना ख्रिश्चनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे पण त्यांच्या इकडून जे धर्माचे लोक जे आलेले आहेत ख्रिश्चन धर्माचे, यांना मिशनरी असं म्हटलं जातं. तर या मिशनरींनी काय केलेलं होतं तेव्हा तर त्यांची जी वृत्ती होती या मिशनरी लोकांची, ही एकदम सेवाभावी वृत्ती होती. तसेच त्यांनी काय केलं तर आपल्या म्हणजे भारतीय धर्मातील ज्या खुळ्या समजुती आहेत किंवा ज्या चुकीच्या अंधश्रद्धा वगैरे ज्या आहेत, हे लोकांना एवढं पटवून द्यायला सुरुवात केली की जेणेकरून लोक ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित व्हायला लागले. म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी काय केलं तर मुंबईमध्ये जाहीर व्याख्याने घ्यायला सुरुवात केली. तर कोणाच्या अगेन्स्ट, या ख्रिश्चन मिशनरांच्या अगेन्स्ट. त्यांनी त्या व्याख्यानं घेऊन काय सांगितलं तर वैदिक धर्म हा कसा महान आहे हे त्यांनी त्याच्यातून पटवून दिलेलं होतं. तसेच विष्णुबुवांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं. त्यांचा जन्म त्यावेळेचा कुलाबा जिल्हा आणि आजचा रायगड जिल्हा, या रायगड जिल्ह्यामधील शिरवली येथे 1825 मध्ये झालेला होता. त्यांचं पूर्ण नाव काय होतं तर विष्णू भिकाजी गोखले असं त्यांचं पूर्ण नाव होतं, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं. त्यांचे वडील लहानपणीच वारले होते, त्याच्यामुळे त्यांचं बालपण पूर्णपणे कष्टात गेलेलं होतं. हालाकीची परिस्थिती होती, त्याच्यामुळे त्यांचं काही फारसं शिक्षण झालेलं नव्हतं. परंतु परिश्रमपूर्वक त्यांनी जे धर्माचं शिक्षण आहे किंवा वेदाचं शिक्षण आहे ते आणि व्यावहारिक शिक्षण त्यांचं पूर्ण केलेलं होतं. त्यांना कथा, कीर्तन, पुराण, प्रवचन याची त्यांना गोडी होती. त्यांनी भावार्थ सिंधू, त्यानंतर वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक, राज्यप्रहरणी निबंध, सहस्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंध आणि टीका इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. त्यांचा 18 फेब्रुवारी 1871 मध्ये मृत्यू झाला. लक्षात राहू द्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचे आहेत तर ख्रिस्ती मिशनऱ्यांना ज्यांनी सडेतोड उत्तर दिलं असे कोण होते तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. जन्म कुठला होता तर रायगड जिल्ह्यातला. आता पुढचे समाजसुधारक पाहिजे आपल्याला ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आता आधुनिक महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. समाजात सुधारणा होण्यासाठी जातीभेदावर तीव्र प्रहार करणारे, स्त्री पुरुष समानतेसाठी झटणारे, मानवाला स्वातंत्र्य, समता, बंधुप्रेम याचे महत्त्व पटवून देणारे, तसेच स्त्री शिक्षणाचा ज्यांना कळवळा होता असे ज्योतिबा फुले हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर भारतीय समाजक्रांतीचे जनक होते. त्यांचा जन्म पुण्यामध्ये 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे आजोबा पुण्यामध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले होते. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता, त्याच्यामुळे त्यांना फुले म्हणून ओळखले गेले. महात्मा फुले यांना शिक्षणाची आवड होती. त्यांनी 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. आणि हा त्या काळचा निर्णय, ज्यावेळेस डलहौसी हा भारतातील एक संस्थान खालसा करत होता. म्हणजे विचार करा, इंग्रज देखील अजून पूर्णपणे भारतात पसरलेले नाही आहेत. त्या काळी एवढा क्रांतिकारी निर्णय हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दोघांनी घेतलेला होता. त्यानंतर 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा देखील ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. त्यानंतर महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. त्यातून त्यांनी 1864 मध्ये पुण्यामध्ये एक पुनर्विवाह घडून आणलेला होता. तसेच विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांनी समाजक्रांतीला प्रेरणा दिलेली होती. त्यांनी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली होती.
आणि ती कोणत्या वर्षी केलेली होती तर 1863 साली केलेली होती. काशीबाई नावाच्या एका विधवेचा मुलगा त्यांनी स्वतः दत्तक घेतलेला होता. विधवेच्या केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी नाव्यांचा संप देखील घडून आणलेला होता. तसेच त्यांनी केशवपण, बालहत्या, बालविवाह, अस्पृश्यता निवारण या विषयांवर समाजाचे प्रबोधन केलेले होते. त्यांनी पुढे 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. सर्व जाती धर्मांचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावे यासाठी त्यांनी योजना तयार केलेली होती. बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध त्यांनी लिहिलेले होते. महात्मा फुले यांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचे मोल जाणून ब्रिटिश सरकारकडून त्यांना 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात शाल जोडी अर्पण करण्यात आलेली होती. शेतकरी व बहुजन समाज यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता व त्यांचे दैन्य व दुःख दूर करण्याची क्षमता केवळ आणि केवळ शिक्षणात आहे हे महात्मा फुले यांनी अचूक हेरलेलं होतं. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात ते शेतकऱ्यांचे चित्र कोणत्या शब्दात रेखाटतायत तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. असं ते कशात म्हणतायत तर शेतकऱ्यांचा आसूड या त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतायत. त्यांनी पुढे जाऊन सरकारला शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे, तलाव, विहिरी यांसारखे अनेक उपाय त्यांनी सरकारला सुचवलेले होते. पुढे 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी बनून पारंपरिक पोशाखात शेतकऱ्यांचे घराणे मांडलेले होते. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी देखील केलेली होती. तसेच महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केलेली होती. आणि त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केलेली होती. आणि त्यांचा मृत्यू कधी झालाय तर 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात त्यांचं जे कार्य आहे हे कोणी पुढे चालू ठेवलेले तर त्यांच्या पत्नी म्हणजे कोण तर सावित्रीबाई फुले यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलेलं होतं. आता माहिती पाहू आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. आता आपल्याला माहितीच आहे ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका होत्या. हे स्वतः शिकलेल्या नव्हत्या परंतु महिलांना आता मुलींना शिकवायचं आहे म्हणून यांनी आधी स्वतः शिक्षण घेतलं त्यांच्या पतीकडून म्हणजे ज्योतिबा फुले यांच्याकडून. त्यानंतर त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केलेली होती. परंतु त्यावेळेस जे पण सनातनी लोक होते यांनी त्यांना खूप त्रास दिलेला होता. म्हणजे काय ते यांना म्हणायचे की तू धर्म बुडवायला वगैरे निघाली. त्यांच्या अंगावर चिखलफेक देखील केली जायची, जागोजागी त्यांचा अपमान केला जायचा. तरी देखील त्यांनी स्वतः अपमान सहन करत मुलींचं जे शिक्षणाचं कार्य आहे हे चालू ठेवलं. आणि त्याच्यामुळं आज आपल्याला काय दिसतंय तर आज आपली आई किंवा आपली बहीण आज आपल्याला शिकलेल्या आहेत किंवा आज त्यांची प्रगती सुरू आहे. हे कोणामुळे झालंय तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झालंय. यांनी जर तेव्हा गिवअप केलं असतं, यांनी जर तेव्हा हार मानली असती तर आज आपल्या आई बहिणींना शिक्षण मिळालेलं नसतं. आज देखील स्त्रियांची परिस्थिती ही हालाकीची असती. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात झाला. खंडाळा तालुक्यात कुठं तर नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते. सावित्रीबाईंनी त्यांच्या पतीच्या कार्यामध्ये अत्यंत मोलाची अशी साथ त्यांना दिलेली होती. तसेच महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची त्यांच्या घरातच स्थापना केलेली होती. तर या गृहातील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी केलेलं होतं. त्यांनी विनावेतन शिक्षणाचं कार्य केलेलं होतं. सावित्रीबाईंचा जो जन्मदिवस आहे 3 जानेवारी हा महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचे विचार व्यक्त केलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळलेली होती. आणि सावित्रीबाईंचा मृत्यू कधी झाला तर 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. प्लेग हा रोग ज्यांना झालेला होता त्यांची सेवा करण्यात सावित्रीबाई मग्न होत्या. त्यातच त्यांना देखील प्लेग हा रोग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो हा आपला चॅप्टर 2चा पार्ट 2 होता. आता नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे पार्ट 3 मध्ये आपण कोणाकोणाबद्दल माहिती पाहणार आहे तर बाबा पद्मजी, विष्णुशास्त्री पंडित, सार्वजनिक काका, डॉक्टर राघव भांडारकर, बेरामजी मलबारी, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी समाजसुधारकांबद्दल आपण नेक्स्ट पार्टमध्ये माहिती पाहणार आहे. तर तोही पार्ट नक्की बघा. याच्या आधी पहिला पार्ट जर पाहिला नसेल तोही पाहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.